शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा। मुंडेंवरती टीका करताना अभिनेत्रींची नाव घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटील यांचा सल्ला। कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर। बीड पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीचं पथक दाखल। फरार आरोपींच्या फेकलेल्या मोबाईलमधील माहितीवरून तपास सुरू। 100हून अधिक जणांची चौकशी केल्याची माहिती। संतोष देशमुख प्रकरणामधील 3 आरोपींची हत्या झाल्याचे पुरावे द्या। बीड पोलिसांची अंजली दमानिया यांना नोटीस। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतर दमानियांचा सवाल। बीडमध्ये आंदोलन सुरूच। धनंजय मुंडे समर्थकांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मानहानी प्रकरणामध्ये तक्रार। तर व्हॉट्सअपचे फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा। नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंडिगोच्या पहिल्या कमर्शियल फ्लाईटचं लँडिंग। एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष प्रवास सुरू होण्याची शक्यता। क्रीडा उपसंचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून 21 कोटींचा घोटाळा केला। आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना पत्र। तर हर्षकुमारच्या गर्लफ्रेंडला नवी मुंबईमधून अटक। मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावाही सोडावा। विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांचा सल्ला। दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही अशी ही हमी। पक्षाची धडक बसल्यानंतर भीषण विमान अपघात। दक्षिण कोरियाच्या मुआनमध्ये लँडिंग करताना विमानाचा झाला स्फोट। 179 प्रवाशांचा मृत्यू। अवकाळीमुळे रब्बी पिकांना फटका। केळी, पपई, हरभरा, मका आणि द्राक्षांच्या पिकांचं मोठं नुकसान। मेलबर्न कसोटीमध्ये कांगारूंच्या शेपटाचा तडाखा। नॅथन लायन, स्कॉट बोलंडची 10व्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी। दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 9 बाद 228, आघाडी 300च्या पार। हेडलाइन्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।